महापौर असताना नांदेड शहराच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जात असताना आणि गुरुतागतीच्या प्रोजेक्टमध्ये नांदेड वॉटर सप्लायला पाणी पुरवठा करणारा एखादा तलाव व्हावा ही इच्छा होती. सुदैवानं 2009 मध्ये मी आमदार झालो आणि 2010 मध्ये किवळा तलाव हा बाबुळगाव मध्ये आहे, नांदेड मतदारसंघाच्या हद्दीमध्ये आहे आणि म्हणून तिथं एका तलावाची मान्यता करण्याकरता सरकारकडे प्रयत्न केले. 2010 मध्ये आमच्या सुदैवानं नांदेड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं पूरक असलेला मोठा सिंचन तलाव किवळा तलावाच्या नावानं 2010 मध्ये याला मंजुरी मिळाली आणि मी आमदार असताना त्याचं टेंडर सुद्धा झालं. शेतकऱ्यांचा सर्वांचा विरोध असताना त्यांचे पैसे देणं, टेंडरचे पैसे काढणं याला खूप विलंब झाला. परंतु आज मला आनंद आहे की 2010 मध्ये मिळालेल्या या मंजूर तलावाला 2024 मध्ये या पूर्ण तलाव पूर्ण झाल्याचं इरिगेशन खात्यानं जाहीर केलं आणि म्हणजे माझी अशी इच्छा आहे की ज्या उद्देशानं या तलावाची निर्मिती झाली तो उद्देश म्हणजे नांदेड वॉटर सप्लाय स्कीमला याचा फायदा झाला पाहिजे. नांदेड शहराचा पूर्ण पाणी पुरवठा यामध्ये त्यांना याचा मदत मिळाली पाहिजे. या तलावाची क्षमता जी आहे की नांदेड शहराला अर्धा पाणी पुरवठा पुरेल एवढी मोठी क्षमता या तलावामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या या सीझन मध्ये या तलावाला कुठलेही कॅचमेंट एरिया नाही, वाहणारं पाणी याच्यात येत नाही, ते इरिगेशनच्या माध्यमातून तलावाच्या विष्णुपुरी तलावावरून जाणाऱ्या कॅनल मधून पंपिंगद्वारे हा तलाव भरून घेण्याची ही योजना आहे. माझी विनंती आहे की 2024 मध्ये या तलावात पूर्ण झाल्याचं पत्रक सरकारनं जाहीर केलं. 2025 मध्ये हा तलाव पूर्ण भरला पाहिजे आणि महानगरपालिकेला गेली 2 वर्षापासून प्रयत्न करून यावरून पाणी उचलण्याची क्षमता असलेलं वॉटर सप्लाय स्कीम ही मंजूर झालेली आहे. या मंजूर झालेल्या स्कीमच्या माध्यमातून यावर्षी नांदेड शहराला यामधून पाणी पुरवठा मिळाला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व नेते मंडळीच्या विनंतीला विनंती करून कॉर्पोरेशन असेल, सिंचन क्षेत्रातले अधिकारी असतील, या सर्वांनी या तलावामधून यावर्षी शहराला पाणी पुरवठा सुरू व्हावा अशी माझी इच्छा आहे.